नमस्कार, आम्रपाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हे बघा, ही तांदूळ कुंजराची भाजी आहे। आज तांदूळ कुंजराची भाजी बनवणार आहे। भाजी धुवून घेत आहे, आता पिळून घेऊ आपण हिला। ही भाजी खूप महत्त्वाची आहे। बाळंतीण असो, कुठलेही व्यक्ती असो, त्यांच्यासाठी खूप पौष्टिक आहे। नक्की एक वेळा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग पटकन करूया व्हिडिओला सुरुवात। आयुर्वेदात ह्या भाजीला खूप महत्त्व आहे। या भाजीचं सेवन आपण आपल्या आहारात केलंच पाहिजे। त्यासाठी बघा, भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पिळून घेतलेली आहे। लागणारं साहित्य मिरची, लसूण आणि मीठ। मीठ कमीच घ्यायचं, भाजी शिजून कमी होते। जरी आता मोठी दिसत असली पण ती शिजून अर्धीच होणार, त्यासाठी तुमच्या चवीनुसार मीठ घ्या। कढईत तेल गरम करून 1 चमचा तेल टाकलं आहे। त्याच्यात लसूण तळायला टाकलेला आहे, कापलेला लसूण तळत आलेला आहे। आता मिरची टाकून घेऊ। मिरची पण तळत आलेली आहे। जास्त वेळ लागत नाही या भाजीला, 10 मिनिटातच होते। कधी कधी जाड असते भाजी, पण ही एकदम कवळी आहे, त्यामुळे लवकर शिजणार। आता टाकून घेऊ भाजी, आपण मिक्स करून घेऊ। आता आपण मीठ टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून झाकण ठेवू। 5 मिनिटं शिजू कमी गॅसवर घेतलं। बघा, भाजी जास्त दिसत होती पण एकदम कमी झालेली आहे। तिला पाणी पण सुटलेलं आहे। अजून 2 मिनिटं शिजू देऊ। मध्ये मध्ये चेक करायची, सुकी असल्यामुळं ती करपू शकते। बघा, तर भाजी शिजलेलीच आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशाहीसोबत खाऊ शकता। तर रेसिपी कशा वाटतात मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाला पण फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओपर्यंत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।